शिवराम श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, शिवसेना अंगार है, शिवसेना अंगार है, अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे। मॅडम काय सांगाल आजचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाचा हा मध्यवर्ती कार्यालय विरारमध्ये काय प्रोग्राम होता आज आणि कशा पद्धतीने हा प्रोग्राम आयोजित केला होता? मी सौ किरण उदय चेंदवणकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक, माजी नगरसेविका आणि गटनेता, वसई विरार महानगरपालिका। आपल्याला सर्वांना माहीतच आहे, संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत त्या कार्याला प्रेरित होऊन आजही विरारमध्ये अनेक महिलांनी, ज्यांनी गेल्या 5-6 महिन्यापासून त्या आमच्याकडे येऊन काम करत होत्या, त्यांना आज आम्ही त्यांची पत्रकं वितरित केलेली आहेत। आणि त्यासाठी या शहराचे शहर प्रमुख उदय जाधव, शहर संघटक शीला लष्करे आणि आमच्या उपजिल्हा संघटक भारती गावडे, मी आणि आमचे अजय पिंपळे आणि या सर्व महिला आज या आमच्या मध्यवर्ती कार्यालयात उपस्थित आहेत। मॅडम आज कोणती पदं नियुक्ती करण्यात आली आहे आणि काय जबाबदारी कोणावरती देण्यात आली? आपल्याला तर माहितीच आहे की आमच्याकडे जी पद्धत आहे की आमचं मुखपत्र सामना आहे। शहर संघटकापर्यंतची सर्व पदं सामन्यातून घोषित होतात आणि त्यानंतर उपशहर ते गटसंघटक, म्हणजे उपशहर संघटक, विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखा संघटक आणि गटसंघटक ही पदं आज आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून दिलेली आहेत। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची मॅडम कशी पद्धतीने तयारी चालू आहे? बघा, तयारी तो पक्ष करतो जो निवडणूक आल्यावर काम करतो। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बोधवाक्याला अनुसरून आम्ही दिवसाचे 24 तास आणि कायम काम करत असतो। त्याच्यामुळे निवडणूक आली आहे म्हणून काही काम करणं ही आमची पद्धत नव्हे। आमची पक्षबांधणी पण वर्षभर चालू असते आणि आमचं कार्य पण सातत्याने चालू असतं। तमाम वसईतील शिवसेना महिला सर्व पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना काय सांगाल की आजच्या या नियुक्तीबद्दल? आज विरार पूर्व शहरात नियुक्ती झालेली आहे। असं नाही की इथे महिला आघाडी कार्यरत नव्हती। जर पालघर जिल्ह्यातील वसई आणि नालासोपारा या 2 विधानसभांचा विचार करू तर इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी अतिशय उत्तमरित्या काम करत आहे। आमची संघटनात्मक बांधणी अतिशय चांगली आहे। आमचे अनेक कार्यक्रम, आत्ताच नालासोपारात आमचा पाककला हा मोठा कार्यक्रम गेली 24 वर्ष सातत्याने सुरू आहे, तो पार पाडला। असे वेगवेगळे कार्यक्रम, मग ते रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, महिला आघाडी सातत्याने घेत असते आणि त्या माध्यमातून शिवसेनेचं चिन्ह, शिवसेनेचं नाव घराघरात पोहोचवत असते। तर मी आता आलेल्या महिला आघाडींना तेच सांगेन की शिवसेनेतल्या महिलांचे आदराचं स्थान आहे, हे इतर पक्षात तसं दिसत नाही। शिवसेनेची रणरागिणी म्हणून तुम्ही आज आमच्याकडे प्रवेश केलेला आहे, आमच्याकडे आमच्या कुटुंबात समाविष्ट तुम्ही झालेले आहात। तुम्हाला तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी मी त्यांना भरघोस शुभेच्छा देते। धन्यवाद। आमच्या जिल्हा संघटक किरणताई यांच्या वतीने यांच्या माध्यमातून आज जी विरार पूर्वेची महिला आघाडीची नियुक्ती पत्रकं देण्यात आली त्याबद्दल मी त्या सर्व महिला आघाडींना खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी। जाधव साहेब काय सांगाल की आज शहर सभाशी संघटक या चेंदवणकर ताईंच्या माध्यमातून आज महिलांना एक रणरागिणीची जी काय आज नियुक्त झालेले आहेत आपल्या पक्षाच्या माध्यमातून, त्यांना काय मार्गदर्शन कराल की पुढील कामकाजासाठी? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी उदय अरुण जाधव, शिवसेना शहर विरार। हिंदू सम्राट शिवसेना श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन वसई विरार तालुक्यात, वसई विरार शहरात शिवसेनेची महिला आघाडी, शिवसेना जिल्हा संघटक किरण चेंदवणकर ताई, माजी नगरसेविका यांच्या नेतृत्वाखाली काम करत आली आहे। आणि आज विरार शहरातले नवीन शिवसैनिक, नवीन महिला आघाडी, याला आम्ही बाळासाहेबांच्या भाषेत बाळासाहेबांची रणरागिणी असं म्हणतो, संबोधतो, बाळासाहेबांना संबोधायचे। ते आज नव्याने चांगली सुरुवात आज शिवसेनेच्या विरार शहरातल्या महिला आघाडी, भारतीताई असेल, लष्करे मॅडम असेल, यांच्या नेतृत्वाखाली आज नव्याने सुरुवात करतायत। सर्वप्रथम तर मी त्यांना राजकीय वाटचाली शुभेच्छा देईनच आणि आज त्यांना आमच्या कुटुंबामध्ये समाविष्ट करून घेत असताना त्यांना एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काळात या वसई विरार शहर महान आहे, म्हणजे बाळासाहेबांचं शिकवण 80% समाज 20% राजकारण, पण हे सगळं करत असताना ह्या सगळ्याच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत
या वसई विराचं काय फ्लॅट करायचं असेल आणि 50% आरक्षण महिलांना आहे आणि त्या महिलांना 50% आरक्षणामधून चांगला संधी एक उपलब्ध व्हावी ह्या पद्धतीने आम्ही या ज्या मार्गदर्शन महिलांना केलेलं आहे, किरणताईंनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच या महिला चांगल्या पद्धतीने काम करून येणाऱ्या काळामध्ये वसई विरारमध्ये त्या 50% महिलांचं आरक्षण आहे, त्या आरक्षणामध्ये आमच्या शिवसेनेच्या महिला जास्तीत जास्त निवडून येतील अशा पद्धतीने काम करून नक्कीच बाळासाहेबांना हवे असले शिवसेना बाळासाहेब अपेक्षा असले त्यांच्याकडे 80% समाजकारणाचं कार्य आहे त्या महिलांकडनं घडेल अशी मी नक्कीच विश्वास ठेवतो आणि आज यांच्या सर्वांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. ओके. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.